नमस्कार, जय सद्गुरू. तुमचं स्वागत आहे जस्ट नेहा व्लॉगमध्ये. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रीयन काळा मसाल्याची रेसिपी. तर घरगुती काळा मसाला कसा बनवायचा, कशा पद्धतीने स्टोअर करायचा, तर याची रेसिपी आहे. आणि हा 1 किलोचा अचूक प्रमाणासह आपण हा मसाला करणार आहोत. चला तर या मसाल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर हा मसाला बनवण्यासाठी काय काय लागतं ते सर्वात आधी आपल्याला पाहून घ्यायचं. तर मग काळा मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य. इथे मी 1 किलो लवंगी मिरची वापरली आहे. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही यात बेडगी मिरची मिक्स करू शकता. मला कोल्हापुरी किंवा खानदेशी पद्धतीचा तो तिखटपणा आवडतो, म्हणून मी फक्त लवंगी मिरचीचाच वापर करते. त्याचप्रमाणे मी इथे 1 किलो खोबरं घेतले. अनेकांना वाटतं की खोबऱ्याचे काप करून भाजणं सोपं आहे, पण माझा अनुभव असा आहे की काप केल्यावर खोबरे सगळीकडून सारखं भाजलं जात नाही. काही भाग पांढरा राहतो तर काही भाग जळतो. पण जेव्हा आपण खोबरे किसून भाजतो तेव्हा ते कढईत सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजलं जातं. त्यामुळे मसाल्याला एकसारखा खमंगपणा येतो. इथे मी अर्धा किलो धने वापरले आहेत. तुम्ही बघू शकता हे धने दिसायला थोडे हिरवट आहे. काळ्या मसाल्यासाठी नेहमी दर्जेदार धने वापरले तरच मसाल्याला तो अस्सल गावरानी सुवास येतो. आता बारी येते ती म्हणजे तेजपानाची. काळ्या मसाल्याला जो एक विशिष्ट गोडसर सुवास असतो तो या तेजपानामुळेच येतो. हा 1 किलो मिरचीचा मसाला आहे. त्यासाठी या पदार्थाचं प्रमाण किती आहे तुम्हाला सांगते. तर इथे मी 1 किलो मसाल्यासाठी जे 24 ते 25 पदार्थ घेतले आहेत त्याचं सविस्तर प्रमाण सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एकही पदार्थ चुकला तर मसाल्याची चव बदलू शकते. इथे तुम्ही पाहू शकता मी सगळे खडे मसाले एकत्र केले आहेत. या प्रत्येक पदार्थाचं वजन सांगते यामध्ये. 1 किलो लवंगी मिरची, 1 किलो खोबरं, अर्धा किलो धने, 170 ग्रॅम तेजपान, बडीशोप 150 ग्रॅम, जिरे 100 ग्रॅम, रामपत्री 10 ग्रॅम, दालचिनी 50 ग्रॅम, हळकुंड 150 ग्रॅम, ओवा 10 ग्रॅम, खसखस 15 ग्रॅम, मिरी 15 ग्रॅम, कपूरचिनी 10 ग्रॅम, चक्रीफूल 10 ग्रॅम, त्रिफळा 10 ग्रॅम, दगडफूल 15 ग्रॅम, सुंठ 20 ग्रॅम, खडा हिंग 10 ग्रॅम, मेथी 10 ग्रॅम, जावित्री 5 ग्रॅम, तीळ 50 ग्रॅम, मसाला वेलची 10 ग्रॅम, वेलदोडे 10 ग्रॅम, शहाजिरे 10 ग्रॅम, लवंग 15 ग्रॅम, जायफळ 2. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक मसाल्याचा गुणधर्म वेगळा असतो. काही मसाले उष्ण असतात तर काही सुगंधी. म्हणूनच हे 25 पदार्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्या भाजीला एकदम भन्नाट स्वाद येतो आणि त्यामुळे मसाला वर्षभर टिकतो आणि त्याला जाळही लागत नाही. आता इथे आपण सगळ्यात पहिले सुके मसाले भाजायला सुरुवात करतोय. तर मी सगळ्यात अगोदर धने भाजून घेते. धने भाजताना अगदी थोडे तेल टाकून धने भाजायचे. तर धने भाजत असताना गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा. मीडियम गॅसवर धने भाजून घेतले तरी चालतील, पण धने सतत हलवत राहायचे. नाहीतर मग हे धने लवकर करपले जातात. त्यामुळे धने आपल्याला सतत हलवायचे. हे पहा, धण्याचा रंग मस्त सोनेरी तपकिरी झालाय आणि सुगंध तर अप्रतिम सुटलाय. धने हाताने दाबल्यावर चुरडले गेले की समजायचे आपले धने भाजलेत. त्यानंतर आपण तमालपत्र भाजणार आहोत. त्याला आपण तेजपानसुद्धा म्हणतो. तेजपानामुळे मसाल्याला एक छान सुगंध आणि दाटपणा येतो. तेजपान भाजताना गॅसची आच एकदम मंद ठेवा. तेजपान भाजताना अगदी थोडे तेल टाकून भाजायचे. तेलामुळे तेजपान कुरकुरीत होतं. तेजपान भाजताना हलक्या हाताने ती वर खाली करा. हे बघा, पाने छान कडक झाली आहे, म्हणजेच तेजपान आपले व्यवस्थित भाजले गेले आहेत.
आणि हो, तेजपानामुळेच मसाल्याचा स्वाद दीर्घकाळ टिकून राहतो. तर इथे आपण त्याच कढईमध्ये सुकं खोबरं जे की खिसून घेतलं होतं ते भाजून घेऊया. तर खोबरं भाजत असताना कमी तेलाचा वापर करायचा. कारण खोबऱ्यामध्ये तेलाचं प्रमाण असतं. त्यामुळे तेलाचा कमी वापर करायचा. खोबऱ्याला छानपैकी सोनेरी तपकिरी रंग आला पाहिजेत. अगदी जास्त भाजू नका. त्यामुळे मसाल्याला करपट वास येऊ शकतो. तर नेहमी काळा मसाला बनवताना घाईघाईत करू नये. मंद गॅसवर सर्व जिन्नस भाजून घ्यावे. त्याचबरोबर 50 ग्रॅम तीळ घेतली आहे. मी साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे. पण मी सगळे इन्ग्रेडियंट्स हळूवार सांगते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहतील. इथे आपण 15 ग्रॅम खसखस घेतली. इथे आपण तीळ आणि खसखस हे दोन्ही जिन्नस तेल न टाकता कोरडे भाजून घेऊ. कारण त्याच्यात नैसर्गिकरित्या तेल असते आणि तेल टाकल्यामुळे हे दोन्ही जिन्नस कढईला चिटकून राहतात. तेल न टाकता भाजल्यामुळे मसाल्यात त्याचा स्वाद खूप छान उतरतो. तर हे 10 ग्रॅम शहाजिरे ते खूप लवकर भाजले जातात आणि 10 ग्रॅम ओवा. ओवा पचनासाठी उत्तम असतो. ओवा भाजल्यामुळे ओव्याचा उग्रपणा कमी होतो. इथे आपण घेतली 150 ग्रॅम बडीशोप. बडीशोपमुळे मसाल्याला फ्रेश सुगंध येतो. पण ती भाजताना फक्त तिचा कच्चेपणा जाईल इतपत भाजावी. त्यानंतर घेतले 100 ग्रॅम जिरे. जिरे भाजताना ते नीट फुलले पाहिजेत. तरच त्याचा सुगंध मसाल्यात टिकतो. आता आपण तेलात तळणारे पदार्थ पाहू. 20 ग्रॅम सुंठ. तेलात तळल्यामुळे सुंठ छान फुलते आणि दळताना त्याची बारीक पावडर होते. त्यानंतर इथे 10 ग्रॅम हिंग. हिंग काळ्या मसाल्यासाठी खडा हिंगच वापरावा. तेलात पडताच हिंगाचा खडा फुलतो. हिंगामुळे मसाल्याला खूप छान चव येते. त्याचबरोबर इथे 50 ग्रॅम दालचिनी घेतली आहे. दालचिनीमुळे मसाल्याला एक छान गोडवा आणि सुगंध येतो. त्यानंतर घेऊ 10 ग्रॅम चक्रीफूल. चक्रीफूलमुळे मसाल्याला खूप सुंदर वास येतो. 10 ग्रॅम त्रिफळा. तेलात टाकल्यावर त्रिफळा थोडे फुलते. सुगंध सुटायला लागला की लगेच काढून घ्यायचे. 10 ग्रॅम कपूरचिनी. याची चव लवंग आणि मिरी यांच्यासारखी असते. मसाल्यातही याचा वापर खमंगपणासाठी केला जातो. बघा, इथे मी 15 ग्रॅम लवंग आणि 15 ग्रॅम मिरी घेतली आहे. लवंगामध्ये नैसर्गिकरित्या जंतुनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे मसाल्याला वर्षभर टिकायला मदत करते. मिरीमुळे मसाल्याला तिखटपणा येतो. 15 ग्रॅम दगडफूल घेतले आहे. दगडफूलशिवाय काळा मसाला अपूर्ण आहे. दगडफूलमुळेच मसाल्याला अस्सल काळा सावळा रंग येतो. दगडफूलमध्येच आपण 10 ग्रॅम रामपत्री आणि 5 ग्रॅम जावेत्री तळून घेणार आहोत. हे सुद्धा आपल्याला 10 ग्रॅम वेलदोडे आणि 10 ग्रॅम मसाला वेलची वापरायची आहे. वेलदोडे हे मसाल्याला फ्रेश आणि गोडसर सुगंध देते आणि मसाला वेलची मसाल्याच्या तिखटपणाला एक बेस देते. आणि हळकुंड 150 ग्रॅम हळकुंड. हळकुंडामुळे मसाल्याला छान पिवळसर रंग येतो आणि मसाल्याला वर्षभर कीड लागत नाही. आता आपण सगळ्यात शेवटी लवंगी मिरची भाजणार आहोत. मिरच्या मंद आचेवर भाजून घ्यायच्या. मिरची भाजताना ठसका खूप होतो. त्यामुळे शक्य असल्यास तोंडाला रुमाल बांधा आणि खिडक्या उघड्या ठेवा. मिरच्या सतत हलवत राहा. मिरची नीट भाजली गेली की मसाल्याला रंग आणि चव छान येते. तर अशा प्रकारे आपले सर्व मसाले व्यवस्थित भाजून तयार आहेत. आता हे पूर्णपणे थंड झाल्यावर आपण कांडप मशीनवरून दळून आणणार आहोत. बघा, किती सुंदर रंग आलाय आणि सुवास तर संपूर्ण घरभर पसरला आहे. हा मसाला पूर्णपणे थंड झाला की एका स्वच्छ आणि कोरड्या हवाबंद बरणीत भरून ठेवायचा. म्हणजे वर्षभर त्याचा स्वाद असाच टिकून राहील.